माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक बायको भडक मेहुनी कडक। हॅलो हा कुठे आहे मंदा? अगं ते भिशीचं आहे का नाही तुला लक्षात? हा मग उद्या आहे ना। अगं उद्या भिशी आहे। हा 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 तुला कशाला लागतोय नंबर? मागच्या वर्षीच घेतला होता तू। काय करते काय माहिती एवढ्या पैशाचं? पैसे झाले सगळ्यांचे जमा। ते काय होतं भिशीला बसायचो हिचे राहिले तिचे राहिले तू भर ते ह्या घोटाळ्यात ना आपलं सगळं टाइम निघून जातो। ह्या वेळेस ना काय करू तू सगळ्यांकडून पैसे गोळा करून आण। हा हा मी येईल ग वेळेवर तुला माहिती नाही मी येत असते। येडी काय मी त्यांना कशाला सांगू तुला माहिती ना सगळे ना माझ्या नवऱ्याला लपून चाललेले त्यांना काहीच माहिती नाही याच्यातलं। माझ्या नवऱ्याला कळून पण द्यायचं नाही काही माझं काय चाललंय काही नाही तिकडं। हा एक शब्दाने पण कळू नको देऊ। ठीक आहे चालेल। हा मी येईल उद्या करू आपलं बरोबर। हा चल ठेवते। काय हो कोणाच फोन होता? मंदाचा। काय म्हणती मंदा? काय नाही थोडं काम आहे तिच्याकडे जायचंय उद्या तेव्हा त्याच्याबद्दलच बोलत होतो। बघू मोबाईल बघा ना कुठे नंबर? ह्यो काय मग? तिच्या नवऱ्याचं नाव दिसतंय। अहो मग तिचा फोन बंद होता मग तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर केला होता मी। नक्की? हा लाव वरती फोन। हॅलो हा ते मंदाकडे द्या ना। कट कर फोन। कस काय त्याने उचलला आता? मग तिने दिला असेल ना नवऱ्याला फोन तिला काम असतील। खरं सांग बर का तू? अहो खरंच नाही तर तुला सांग खरंच बिंगू आपटी ना तुला। अहो खरंच आमचं काम आहे थोडं तिच्याकडे माझं काम काय काम आहे? आहे थोडं काही नाही घरगुतीच काम आहे ते धान्याचं वगैरे थोडं। ती म्हणली ये मला ते धान्य वगैरे निवडू लाग थोडं। मी सध्या बघायला लागलोय तू नुसती मोबाईलवर पडलेली असते बरं का। मग तू कोण आहे बाई? मला मोबाईल मग मी मंदी वगैरे यांच्याशीच बोलते ना। नक्की मंदाचे का? हो मंदाचे। नाही तर म्हणायची मंदा आणि इकडे फोनवर चालू आहे दुसरा कामधंदा। थोडा आहे ना तोंडाला लगाम द्या बोलताना। मी लगाम देऊ आणि तुला वागायला लगाम नाही देता येत का? काय वागले? अगं तुमच्यामुळे आहे ना तुमच्या वागण्या पाहिजे ना मैत्रिणीशी पण बोलता येत नाही नीट। आपले घरचे काय करतेत आपले आईबाप काय करतेत ते दिलं सोडून लग्न झालेलं हे आपलं वय काय आपण करतोय काय ती झालं सोडून आपलं घेतला मोबाईल मंदा। माझं काय सांगतो तुमची बहीण आली ना सदा कदा ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात ते नाही दिसत का तुमच्या बहिणीचं? माझी बहीण एकदाच आली ती आणि माझी बहीण अशी 4-5 दिवस नाही राहिली कधी सलग। आलं शेवटी वळून आपल्याच बहिणीने आई बापाची बाजू घ्यायची बस। हा ती आंघोळ तरी करते का दिवसभर? नुसती फोनवर असती इकडून तिकडून हिंडत असती सगळं मला करावं लागतंय उगाच डोक्याला भारी। दिवसभर नाही करीत तू दिवस नाही करीत त्याचं काय? हा काय तुम्ही येत ना तुम्ही सदा कदा त्यांचीच बाजू घ्या। अरे ते हिटर आणून ठेवलंय पाणी तापायला त्याचा उपयोग करीत जा। करीन ना मी आंघोळ करत नाही तुम्हाला कोण म्हणलं? उगाच आहे ना कुठं मला दुसरे बघत का काय? मला कळत नाही का मी घरात राहतोय का बाहेर? पण हा तुमच्या आता तुम्हाला काय करते तुम्हाला चटका देऊन दाखवायचं नाही बघा हिटरनी पाणी गरम केलं म्हणून। ती विषय नको मावारला रान हाणू मला सांग कोणाच फोन होता? मंदी होती जायचं तिच्याकडे लगेच। मी मस्त तयार होईन कशाला? तिच्याकडे जायला भांडणं करायला पण मला वेळ नाही तेवढा। माहिती तुम्हाला तेच लागत काय कोणती बाई चालली का कशा आहेत ती बोलली नाही तरी बळच बोलायचं हात करून। अरे मग विचारपूस करणं हे आपला नागरिक म्हणून अधिकारी। बायकोची नाही कधी विचारपूस करीत? तुला काय पुसायचंय आपलं विचारायचंय? तू करीत असतील 24 तास मेकअप नुसता कोणाला दाखवते काय माहिती? माझी मर्जी मी काही करल मला आवडतं ते मी करणार। तुम्हाला कसं आवडतं डोसायला तुम्ही डोसता डोसत तर नाही ना मी। मेकअप करून आज मी डोसायला तुम्ही शांत बसा बरं। मेकअप करायचा ते भाजीपाला मार्केट में जायचं भाजीवाला ये कैसा दिया रे नहीं काय को दिया रे इतना काय को लगा रे। उनको क्या होता ना उनको हमरी वो मराठी नहीं आती ना तो उनको ऐसा पूछना पड़ता है इतना काय को लगा रे। हाँ अरे 10 रुपयाच्या भाजीला तू बार्गेनिंग करती ते वो चिकाटी करनी पडती। ते विषय सोडून फोन कोणाचा होता?
मंदीचा होता तुम्ही काय फिरून काम फिरून- होतं? काम काय होतं? अहो काही नाही तिचं ते शेतातलं धान्य आलंय ना ती म्हणली ये मग उद्या मी निवडायला मग ये दुपारी म्हणली तशी पण तू शेतातलं धान्य आलंय का बच्चन आलाय घरी? ये मग बघायला. बघायला नाही म्हणली निवडू लाग थोडं मला ती एकटीची घरी उद्या काय धान्य आहे? काय सगळे तिथं ते काय कडधान्य आणि त्या काढले त्यांनी शेतातून कडधान्य आलंय? बरं, वा वा. आणि ती निवडायचंय हा कडधान्य. हा शेतकरी ना तो म्हातारा? हा काय आलं पण मी जास्त शेतीत नाही जात मला नाही, ते आता आवडत शेतातून कडधान्य आलंय आणि ते निवडायला तुला बोलले म्हणून म्हणलं. नाही. हा मग ते गहू बी असतील ना काय अजून ते काय नाही, तू शिस्तीत सांग कोणाचा फोन आता. बंदी होती हो अजिबात नाही. मी ते तुझ्या मला बापाला आहे आहे ना, ना लय फोन काम आहे केला. ना, आता आता गावात मध्ये- गेलो ना तुझ्या बापाला फोन लावित असतो आणि मी सांगत असतो हिला घेऊन जा म्हणून. आपल्याला अजिबात पडत नाही. 24 तास फोनवर बोलत ती जेवायला मागितलं तर देत नाही, पाणी मागितलं तर मला देत नाही. हे नेमकं तो चाललंय काय? अहो ते पाळी पाळी ना हे भांडेत ना तुम्ही 4-4 तास खादाडलेले घासते मी दोन-दोन तब्येत तासाला बघ. खायला लागतं तब्येत बघ तब्येतीला कोणत्या. नका जाऊ असं नसतं की जाड माणूस जास्त खातं वाळे चिळे जास्त खात असते हा मग ठीक आहे, मी खातो जादा पण हा. विषय तू बदलू नको. तू फोनवर तासन तास बोलती ना, मला तर वेगळाच संशय आज येतो. तुम्ही काही संशय घ्या हा. मी नाही घाबरत तुम्हाला तुला आहे ना मी सोडित नसतो ग. जर मला काही लक्षात आलं ना. मरेपर्यंत तसं पण सोडायचं नाहीये हा असं काय सोडणार आहे तुम्ही असं काय सोडणार म्हणजे? हा. अरे लगेच सोडणार आहे तुला. बघ त्या बापाला फोन करतो आता. मला सोडा आणि दाखवा आणून दुसरी बघा नाही ते तुझ्या कोण येते. बापाला बोलून घेतो इकडं. घ्या त्यांना पण माहिती त्यांची पोरगी कशी आहे कशी म्हणजे कशी म्हणून येईल अशी टिकते. दिवे लावती नाही इथं. मी म्हणून आहे, दुसरी नसती टिकली हा हे साऱ्या जगातल्या बायका हेच म्हणतात. तू नको मध्ये बोलू, थांब. हिला समजून सांग. हे काय म्हणतायत बघ घाण घाण बोलू राहिले ते काहीतरी संशय घेऊ राहिले मला सांग, आता ही घरात बसली, हिला कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही. मेकअप बघ किती केला, 1.5 किलोचा. दाजी ही बघ बरं, ही बघ केलाय का मेकअप तिने? नॅचरल ब्युटी याला म्हणतेत. ही आहे ना, हिचं काहीतरी गोटमॅट चालू आहे. 24 तास फोनवर असते. दाजी कशाला काय संशय घेते रुपे रुपे तू घरी असते मी मैत्रिणीशी बोलत नाही का ग हा हा? बघा माझी बहीण काय मग खोटं बोलणार आहे का दाजी तुम्ही रुपीला तू कळून देशील होय रे. हा? रुपीला मी लांब बसून पण देत नाही उडत्या पाखराचे परम मोजणारी तू, तिला कळून देशील होय. हा? लागली सांगायला. ते काय नाही, मला आहे ना. एवढीच नको होती ना तर लग्न पण नव्हतं करायला पाहिजे लय ऋषीचा आहे ना तू लग्न तरी काय केलं काय बघ माहिती आली का तुझ्यावर? हा. आलं का लक्षात? अगं या माणूस आहे का त्या लायकीचाच नाही आवाजावाच्या मला येऊस तर हिचा कार्यक्रम मोकळा करायचा इथून. हा हा. तिला काढून टाकायचं. माझं घर आहे आणि हा. तू राहिली तरी चालन. काय? म्हणजे माझी बहीण आहे ती कोणाची? हा माझ्या अरे आई बाबाला मग नाव ठेवता मला एक कळत आम्ही नाही. नाही एका माळीतली म्हणी समजलं ना कसं नाही विषय, मला हे म्हणायचं कंपनी एकच आहे. मग एक प्रॉडक्ट चांगलं आणि एक प्रॉडक्ट फेल कसं काय निघालं सांगा? तुम्ही हेच बोलू शकता तुम्ही फक्त दुसऱ्याच्या बुराईवरच येत आणि त्यातल्या त्यात तुमची बायको म्हणजे तुमचीच ना जन्मोजन्मीचे शत्रूचे खरं सांगायला गेलं तर तुम्ही बायको करून आणली का बदला घेण्यासाठी कुणी आणलंय तेच कळत नाही नाही मग गोडाऊन मध्येच गडबड आहे. आले का गेले आई बा तुमचे आई बाप बघा हा? कधी आले का तुम्हाला भेटायला जाऊ तरी द्या, ताई जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काय जाऊ दे काय बघ ना मला एक किती सांग. नालायकाने बोलतो हा माणूस तुझ्या टायमाला बदाम काजू खाल्ले घरचे, हिच्या टायमाला काय 100-300 मावा खाल्ला होता काय? हो तुमच्यासारखी घाण सवय नाही त्यांना समजलं ना तू आहे ना पिशे भरायची ज्या कार्यक्रम मोकळा निघा, करायचा. निघा. हा, निघायची नाही, नाही, तू. time हा, pass माझ्या घरी करायला राहायचं बायकोचं नाही. डोकं खायचं येऊ नका मी तर म्हणते परत जाऊ दे काय माणूस आहे का हा राय जाऊ दे डोक्यावर चढत चाललाय संशय घेतोय माझ्यावरती जाऊ दे त्यांचं असायचं काय नाही. हिचं सगळं न्यायचं इथलं घरातलं, काही ठेवायचं नाही घरात. निघा मी बघन माझं काय करायचं हा ती कुकू पुसून टाक. हा पुशीन मी काही करीन तिकडे 10 नवरे करीन निघा इथून तू बघ थोड्या वेळाने कशी फोनवर गुलू 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 बोलती लगेच. तुम्ही जा ना नाही इथून. नवऱ्याला सांगशील त्याला कळन. तुम्हाला काय माहिती मी काय बोलत हे होते ठोन एक. जाऊ दे ताई जाऊ दे त्याला काय माहितीये संसारासाठीच करून राहिले मी हा मला सगळं सांगत बसू का हे 2-2 पैसे कमवते साठवते कशामुळं भिशी लावलेली मी हा का हा ती उद्या याला नवऱ्याला नाही माहिती माझ्या मग ते मंदीला तेच सांगत होते त्यांना कळून पण देऊ नको हा नेमकं त्या माणसाने ऐकलं पण मला बोलता येईना ना आता मग तूर बीर काय येत होतं माझ्या तोंडात ते बोलून टाकलं मी मला उद्या मंदीकडे जायचं त्यासाठीच मग 2-1 तास काढायचे म्हणजे धान्य बिन्न हे करायचं तेच चाललं होतं खायला चांगला चान्स सापडला होता दीपीला घराच्या बाहेर काढायचा. ती रुपाली मकर मध्ये आली, सगळा प्लॅनचा पत्का केला हिने. तर काय करावा, असं काहीतरी करावं लागन जेणेकरून रुपालीला वाटलं पाहिजे आपल्या बहिणीची चुकी आहे दाजी चांगला आहे.
काय करू काय करू. हा, नवीन सिम कार्ड घेतलेलं कधी काम येईल. अजून ह्यो नंबर बायकोकडे सेव्ह नाही. याच्यावरून तिच्यासोबत चॅटिंग करतो. यस. हाय. कुणाचा मेसेज पडला. हाय, कुठे आहेस तू. मी घरी आहे. तू कोण बोलतोय. मी तुझा राजकुमार. हे भाड्या, नीट बोल ना. कोणाशी बोलते कळतंय का. अयो, शिवी दिली हिने. ऐक ना, मला भेटायला ये. सेट. लाज सोडली काय. तुझ्या घरात आया बहिणी आहेत का नाही. थांब, याच्याकडे बघावंच लागेल. जातेच भेटायला यार. कोणी बघ. आता आहे ना, हिची गंमतच करतो. ये मला भेटायला. बघतच. आता हिचा कार्यक्रमच करतो. गेली वाटतं ही. भेटायला ये. अरे काय शिवाय देते राव माय बायको. हा, तेवढे डिलीट आणायचे. डिलीट डिलीट डिलीट. आता फक्त माझेच मेसेज राहिले. रुपाली, रुपाली, रुपा. दाजी काय झालं. बघ इथं बस. ये. हा, हे बघ, वाच. त्याचे काय मेसेज आले तुझ्या बहिणीला. भेटायला बोलले. हा, आणि ती भेटायला कुठे तुझी बहीण. ऐक, घरात सांग मला. नाही, ती तर घरात नाही, गेले कुठेतरी. ती त्याला भेटायला गेली मागच्या रोडला, त्या डाळिंबाच्या बागात. चल, तिला रंगी हात पकडून दूध का दूध आणि पाणी का पाणी करू. चल चला चल चल. कोण मुर्दा आहे ना त्याच्याकडे बघतेच चांगलं. येऊ द्या. ये, चांगला भोगा करते तुझा. चल बघ. चल ये बघ इकडे. लय विश्वास होता ना तुझ्या बहिणीवर. आणि हे बघ चॅटिंग. धर तुझा मोबाईल. आईला दुसऱ्या पुरुषाला भेटायला तिथं कळत नाही तुला. मग बघ, बघितलं का. मला वाटलं ना. अहो तुम्ही ऐका तर काय. आली डाळिंबाच्या बागात. आली साबण लावून तोंडाला घात. एक मिनिट थांब. चल आपलं तू. चल, थांबायच नाही. चल तू काय बघायची. चल. कोणाचं फोन काढा. अहो बायको माझी भारी. मित्राचा फोन आहे माझ्या. मित्राचा फोन आहे. बायको माझी भारी. मेहुणीची बिहाय तयारी. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक. मी उतरलो मैदानी तर बाई घेईल धडक. माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. ये माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. हो माझी बायको भडक पण दाद्या मेहुनी कडक. बायको भडक मेहुनी कडक.